आता आपण 2.5 मधला सगळ्यात शेवटचा जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 7, तो सोडवणार आहोत. त्याच्यामध्ये एकूण मिळून 2 क्वेश्चन्स आहेत आपल्याला. द रूट्स ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन्स आर रिअल अँड इक्वल. फाइंड के. आपल्याला जे आहे के शोधायला सांगितलेला आहे. आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे आणि सांगितलेले रूट्स आहेत ते रिअल आहेत, इक्वल आहेत. मग आपल्याला के शोधायला सांगितलं. इक्वल आहेत म्हणजे काय आहेत की दोन्हींचे नंबर सारखे आहेत. मग आता आपल्याला शोधायला सांगितलेलं आहे. आता ह्याच्यावरून कसं काय आपण काढणार आहोत. अल्फा प्लस बीटा केलं तरीसुद्धा होत नाही. मग आपण ए बी सीने शोधायचा प्रयत्न करूया. जर का आपण कम्पेअरिंग विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी केलं तर आपण लिहून घेतलेलं आहे ए इज इक्वल टू 3, बी इज इक्वल टू फक्त के, सी इज इक्वल टू 12. मग आपला फॉर्म्युला काय आहे, बी स्क्वेअर मायनस 4ac. मग बी स्क्वेअर काय आहे म्हणजे के, के स्क्वेअर मायनस 4 इंटू 3 इंटू 12. के स्क्वेअर मायनस 4 3 जा 12, 12 12 जा 144. मग आता के स्क्वेअर मायनस 144 आहे. 8वीचा असं जर आलं तर आपण काय म्हणतो, के मायनस, आता बाहेर मायनस आहे किंवा असं आलेलं नाही, के मायनस 12 द होल स्क्वेअर. मग आपण काय करतो तेव्हा 1 प्लस 1 मायनस पकडतो. बरोबर आहे. म्हणजेच काय झालेलं आहे, के मायनस 12 इंटू 0 और के प्लस 12 इक्वल टू 0. इंटू 0 म्हटलं मी, इक्वल टू 0 मीन्स के इज इक्वल टू वॉट. आता जेव्हा मायनस 12 आहे त्याचा आन्सर येईल देअरफॉर के इज इक्वल टू प्लस 12 और के इज इक्वल टू मायनस 12. कारण आपण बघितलेलं आहे 0 जर का आन्सर आलं त्याचं तर काय होतं, 1 प्लस 1 मायनस येतो, त्याला आपण रिअल अँड इक्वल म्हणतो. मग तसंच आलेलं आहे, 1 प्लस 1 मायनस आलेलं आहे, रिअल अँड इक्वल आहेत. आन्सर सोडून झालेलं आहे. के एक्स इन द ब्रॅकेट एक्स मायनस 2 प्लस 6 इज इक्वल टू 0. आपल्याला जरी कम्पेअरिंग करायचं असेल तरी असं नाही होणार आता इथे, कारण ए एक्स स्क्वेअर वगैरे काहीच नाही आहे. मग आधी आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊया, फॉर्मेशनमध्ये आणूया, स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणूया आणि मग कम्पेअरिंग करूया. के एक्स इंटू एक्स इज इक्वल टू के एक्स स्क्वेअर प्लस मायनस मायनस के एक्स इंटू 2 2kx प्लस 6 इज इक्वल टू 0. आलं स्टँडर्ड फॉर्ममध्ये ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. मग आपण कम्पेअरिंग केल्यानंतर ए इज इक्वल टू के, बी इज इक्वल टू 2k, सी इज इक्वल टू 6. झालेलं आहे कम्पेअरिंग. ओके, दोन्ही ठिकाणी के के आलेलं आहे. एक्स का लिहायचा नाही, 2kx असल्यानंतर पण इथे काय एक गोंधळ झालेला आहे बघा, मायनस 2kx होता म्हणजे इथे काय लिहायचं आहे, मायनस 2k लिहायचा आहे. अशी चूक करू नका. एक साईन लिहिली नाही तर उत्तर तुमचं चुकेल, आपले पूर्ण मार्क जातील. ओके, आता बघा दोन्ही ठिकाणी आपल्याला के के आलेलं आहे. घाबरू नका, तरीसुद्धा आपलं कम्पेअरिंग होईल, तरीसुद्धा आपल्याला आन्सर मिळेल. फॉर्म्युला लिहून घ्या, बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू, बी स्क्वेअर किती आहे आपला, मायनस 2k द होल स्क्वेअर मायनस 4 इंटू ए किती आहे के, सी किती आहे 6, मायनस 2k द होल स्क्वेअर येईल आपला प्लस 4k स्क्वेअर. आता 4 6 जा 24, 24k मायनस 24k. आता काय करूया, कम्पेअरिंग करताना, आता कम्पेअरिंग तर करून झालेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं आहे, दोन्ही ठिकाणी के के आहे, कॉमन निघेल. मग आपण काढून घेऊया.
4k कॉमन निघतोय बघा. दोन्ही ठिकाणी k आहे, एका ठिकाणी स्क्वेअर आहे, एका ठिकाणी नुसतं आहे. मग आपण k काढून घेतला. 4नी 24ला सुद्धा आपण डिवाईड करू शकतो आणि ते 4नी 4ला तर डिवाईड होणारच आहे. मग आपला 4k जो आहे तो निघालेला आहे कॉमन. मग आता लिहून घेतलं आपण. आतमध्ये काय राहिलं k -6 म्हणजे आता काय झालेलं आहे इक्वल टू 0 इक्वल टू 0 इक्वल टू 0 होतं. म्हणजे मग काय झालं 4k इक्वल टू 0 और k -6 इक्वल टू 0. मग k इज इक्वल टू 0 और k इज इक्वल टू +6. आपल्या ज्या रूट्स आहेत ते काय येणार 0 and 6. तुम्ही लिहू शकता इथे द रूट्स ऑफ द इक्वेशन्स आर 0 and 6 असं लिहू शकता. त्यांनी आपल्याला काय सांगितलं होतं इक्वल अँड रिअल आहेत. 0 आला म्हणजे तिकडे पकडायची गरजच नाही. म्हणजे एकतर 2 येतात किंवा काय येतं सेम नंबर्स येतात. एका ठिकाणी सेम नंबर आला, एका ठिकाणी आपल्याला असं आलेलं आहे. आपल्याला एकच क्वेश्चन येणार आहे. हा क्वेश्चनसुद्धा 2 मार्कांसाठी आहे. पूर्ण सोडवून दाखवायचा आहे. कंपॅरिंग करून दाखवलं. ABC काढलं. फॉर्म्युला लिहून घेतलेला आहे b² - 4ac. इथे जवळजवळ आपल्याला 1 मार्क मिळाला. पुढे आपण सोडवून घेतलेलं आहे. आन्सर आलेलं आहे. 1 मार्क मिळाला. सोडवायला अर्धा मार्क, आन्सर काढायला अर्धा मार्क. पूर्ण 2 मार्क झालेले आहेत.